मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास. विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती, समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती. मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधितज्ञ, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन. संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत. मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान. आवाज मानवी हक्कांचा. 10 डिसेंबर आणि 10 डिसेंबरच्या निमित्तानं जो मानवी हक्क दिन आहे तो अतिशय महत्त्वाचा ठरतो. आजच्या जी परिस्थिती आहे, आजचं जे वास्तव आहे, त्या वास्तवाच्या पलीकडे जाऊन एक मनुष्य म्हणून, एक मनुष्य प्रजाती म्हणून जर आपल्याला एक समृद्ध जीवन जगायचं असेल तर आज आपण मानवी हक्क ही संकल्पना आहे ती नीट समजून घेतली पाहिजेत. मानवी हक्क ही संकल्पना ही कोणत्याही व्यक्तीची जात, धर्म, लिंग, देश, राष्ट्रीयत्व या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन आपण एक मनुष्य आहोत आणि एक मनुष्य आहोत या एकमेव कारणासाठी आपल्याला एक विशिष्ट हक्क, आपल्याला एक विशिष्ट प्रकारचे अधिकार मानणं किंवा दुसऱ्या व्यक्तीचे एक विशिष्ट हक्क मानणं ती ही संकल्पना सांगते. संकल्पना अतिशय महत्त्वाची. उदाहरणार्थ जीविताचा अधिकार, बरोबर, जीविताचा अधिकार, एखाद्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार, ही संकल्पना अतिशय स्पष्टपणे सांगते की कुणी कुठल्या तरी वंशाचा आहे, कुणी कुठल्या तरी एका वेगळ्या धर्माचा आहे, म्हणून तुम्हाला त्या व्यक्तीच्या जीविताच्या अधिकारात अतिक्रमण करता येणार नाही. तुम्हाला त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेता येणार नाही. म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की मला जर आज जगण्याचा अधिकार क्लेम करायचा आहे, कुणाच्या तरी जगण्याच्या अधिकारावर जर आज गदा आणली जात असेल, कुणाच्या जर स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात असेल तर त्यासाठी कोणती कागदपत्र, कोणतं काहीतरी सिद्ध करण्याची गरज नाहीये. समोरची व्यक्ती एक मनुष्य आहे आणि ती मनुष्य आहे, आणि ती मनुष्य आहे या गोष्टीचं आपण तिचं मूल्य आपण समजून घेतलं पाहिजेत. आणि त्या आधारावर त्या व्यक्तीचे विशिष्ट हक्क, त्याचे विशिष्ट अधिकार हे मान्य झाले पाहिजेत आणि समाजानं, देशांनी त्याचा सन्मान केला पाहिजे, त्या गोष्टींचं संरक्षण केलं पाहिजे. ती ही संकल्पना मांडते. एखाद्या व्यक्तीला त्याला जगण्याचा अधिकार आहे किंवा त्याला समानतेचा किंवा स्वातंत्र्याचा अधिकार आहे हे सांगावं तेव्हाच लागतं जेव्हा कुणीतरी आहे किंवा काहीतरी समाजात आहे जे त्याचा हा हक्क हिरावून घेऊ शकतं. आणि हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे की आपल्या अवतीभोवतीच्या ज्या समाजात आपण राहतो त्याचं सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तव हे कुठंतरी व्यक्तीच्या वर अधिकार गाजवणारं, तिचं शोषण करणारं किंवा तिचं दमन करणारं आहे. आणि ते आहे म्हणून मानवी हक्क नावाची संकल्पना मांडावी लागते, समोर यावी लागते. जसं जसं आपण पुढे जातोय तसं तसं ही मानवी हक्कांची व्याख्या सुद्धा आपल्याला विस्तारित करावी लागते. उदाहरणार्थ शिक्षण, बरोबर, एक 200 वर्षापूर्वी कदाचित शिक्षण हा एक मूलभूत मानवी हक्क म्हणून आपल्याला म्हणता आला नसता, बरोबर. पण आजच्या समाजात आपण शिक्षणाला मूलभूत हक्क किंवा एक प्रत्येक मनुष्याचा एक मूलभूत हक्क, मानवी हक्क म्हणून आपण लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पण आज जेव्हा शिक्षणाचं बाजारीकरण केलं जात आहे, बरोबर, शिक्षण व्यवस्था, आरोग्य व्यवस्था ही जिथं आज फक्त काही धनदांडग्यांच्या ताब्यात आहे, मोठमोठ्या कंपन्यांच्या ताब्यात आहे, ते त्यांच्यासाठी एक नफ्याचं साधन झालेलं आहे, एक व्यवसाय झालेला आहे, धंदा झालेला आहे. तर ही अशी व्यवस्था जी केवळ काही मुठभर लोकांच्या हातात आहे, जी व्यवस्था फक्त केवळ काही मुठभर लोकांच्या नफ्यासाठी चालवली जाते, ती व्यवस्था तशीच ठेवून आपण जर सर्वसामान्य जनतेला, एक प्रत्येक मनुष्याला किमान शिक्षणाचा अधिकार मिळावा असं जर आपण म्हणत असू तर ते योग्य ठरणार नाही. कदाचित आपण ती आपलीच केलेली फसवणूक ठरू शकेल.
त्यामुळं आज एकीकडं पराकोटीची एक प्रकारे आपण म्हणूया संघर्ष, आज आपण देश म्हणून एका धर्मांधतेच्या नावाखाली एक जो संघर्ष चालू आहे तोच आपण पाहतो आहोत. तर हे जे सगळे संघर्ष आहेत, याच्यावरून चाललेले माणसामधील भेद आहेत, वेगवेगळ्या गोष्टींच्या नावाखाली कधी लव जिहाद असेल, कधी काही नागरिकत्वाचे तथाकथित कायदे असतील, त्यांच्या नावाखाली जर आज आपण हिंसाचार करत असू, जर त्यांच्या नावाखाली आपण व्यक्तींना त्याचे मूलभूत अधिकारसुद्धा नाकारणार असू, मानवी हक्कसुद्धा जर नाकारणार असू, तर ते अतिशय भयानक आहे. पण त्याच वेळेस प्रत्यक्ष हिंसेबरोबरच बरोबर एक दृश्य स्वरूपातले मानवी हक्क नाकारण्याबरोबरच एका सांस्कृतिक रचनेतून, एका स्त्री पुरुष विषमतावादी रचनेतून किंवा एका भांडवली व्यवस्थेतून बरोबर जिथं केवळ नफा पैसा हे साधन मानून जर आपण लोकांना शिक्षणाच्या संधी नाकारत आहोत, जर त्यांना आरोग्य व्यवस्थेपासून कुणाला हॉस्पिटल असून सुद्धा एखाद्या व्यक्तीकडे पैसा नाहीये म्हणून आपण जर त्याला ट्रीटमेंट नाकारत असू बरोबर, तर हे कदाचित थेटपणे दिसणारी हिंसा नाहीये, पण ही थेटपणे दिसणाऱ्या हिंसेइतकीच अमानुष हिंसा आहे. आणि त्यामुळं आज मानवी हक्क दिनानिमित्तानं आपल्याला एका हिंसक प्रकारच्या वेगळ्या शासन यंत्रणेमार्फत होणाऱ्या अत्याचारांच्या विरुद्धच्या मानवी हक्कांबरोबरच आपल्याला खऱ्या अर्थानं एक विषमता आणि विषमतेपासून मुक्ती येऊन एका समानतेच्या आधारावरच्या समाज रचनेच्या विषयी आपल्याला बोललं पाहिजेत, समाजवादाविषयी आपल्याला बोललं पाहिजे, ज्याच्यातून खऱ्या अर्थानं आपण मानवी हक्क या संकल्पनेला पुढे घेऊन जाऊ शकतो. मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित समाज निर्मितीचा ध्यास. विषमता आणि शोषण प्रतिकार करून न्यायावर आधारित समाज निर्मिती, समाज परिवर्तनाचे साधन असलेल्या संविधानाची जनजागृती. मानवी हक्क कायदा जनजागृती अभियानाच्या माध्यमातून चर्चासत्रांद्वारे विधितज्ञ, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, पत्रकार यांच्या भूमिका व मार्गदर्शन. संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय जाहीरनाम्यात नमूद केलेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, मानवाधिकार तसेच भारतीय संविधानाने प्राप्त झालेले व न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत असलेल्या हक्कांविषयी जनजागृती घेऊन येत आहोत. मानवी हक्क कायदा जनजागृती अभियान. आवाज मानवी हक्कांचा.